नमस्कार. आज आपण छान झणझणीत आणि कुरकुरीत असं हे मिरची पकोडा बनवूया. रेसिपी एकदम सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. कारण पावसाळा चालू आहे आणि बाहेर आमच्याकडे पाऊस पण पडत आहे. तर आज आपण हे वेगळ्या पद्धतीने हे मिरची पकोडा बनवणार आहोत. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेगळ्या पद्धतीनं म्हणजे कसं ते तुम्हाला मी पुढं दाखवतेच आहे. नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी ही हिरवी मिरची दाखवलेली आहे. पण तुम्ही मिरची घेताना खूप लांबट घेऊ नका, कारण तळायला आपल्याला खूप अवघड जाते. आणि थोडीशी जाडसर घ्यायची, कारण त्यामध्ये आपण सारण भरणार आहोत. तर सारण व्यवस्थित भरल्या गेलं पाहिजे. तर एक 15 ते 20 ही माझी मिरची आहे. मध्यम आकाराची घेतलेली आहे, खूप लांबट नाही आहे. छान स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. चला तर आता आपण पुढची तयारी करून घेऊया. एक बाऊल घेतलेला आहे मी. त्यामध्ये 1 कप बेसन घालणार आहोत आपण आणि काही थोडेसे मसाले घालणार आहोत. तिखट थोडंसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालते. तर अर्धा चमचा मी ओवा हातावरती क्रश करून घातलेला आहे. मसाल्याच्या डब्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने अर्धा चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहे. चवीनुसार मीठ घालूया. तुम्ही यामध्ये एखादा चमचा तेल पण घालू शकता. तर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी हळद घालूया. माझी हळद टाकायची मी विसरले होते. छान मस्त फेटून घ्यायचं पीठ. जेवढं जास्त तुम्ही पीठ फेटून घ्याल तेवढे जास्त आपले हे कुरकुरीत पकोडे तयार होतात. बघू शकता मिश्रण किती पातळसर आहे ते. खूप दाटसरही नाही ठेवायचं आणि खूप पातळसरही नाही ठेवायचं. चला तर आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. तर आधी आपण विस्करच्या साहाय्याने काय करूया, आधी बुंदी पाडून घेऊया. कारण आधी आपण चटणी तयार करून घेऊया. तुम्हाला किती चटणी बनवायची त्यानुसार तुम्ही हे बुंदी पाडून घेऊ शकता, किंवा आपल्याला बाहेर रेडीमेड बुंदी वगैरे मिळते ती वापरली तरीसुद्धा चालते. पण हे जे आपण गरम गरम जे बुंदी काढतो ना, तर याची चव छान लागते. चला तर आता आपण बुंदी अजून थोडीशी काढून घेऊया आणि त्यानंतर छान थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊया. बुंदी करताना छान तेल आधी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. त्यानंतरच ही बुंदी पाडून घ्यायची, म्हणजे छान कुरकुरीत ही बुंदी तयार होते. आता बुंदी आपली ती थंड झालेली आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया. त्यानंतर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, गावरान लसूण आहे. 2 चमचे मी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे. तुम्ही खोबऱ्याचा किस घातला तरीसुद्धा चालते. लाल तिखट घातलं 2 चमचे, मीठ घातलं चवीनुसार. तर आपण हे मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे. जी वडापावसोबत खास चटणी बनवली जाते लसूणची, तर तशीच आपण ही चटणी बनवलेली आहे आणि हीच आपण मिरचीमध्ये भरणार आहोत. तर आता ही मिरची आधीच मी धुवून पुसून ठेवली. मधून असं छान चाकूच्या साहाय्याने रेष पाडून घ्यायची, म्हणजे आपल्याला सारण भरायला सोपं जातं. आधी सगळ्या मिरचीला आपण रेषा पाडून घ्यायच्या आणि त्यामध्ये हे छान दाबून दाबून हे सारण भरायचं आहे, जे आपण लसूणची लाल चटणी बनवलेली आहे ते. बघू शकता किती छान कलर दिसते. त्याप्रमाणे आपण सगळीच मिरची भरून घेतलेली आहे. चला तर आता आपण या पिठामध्ये डीप करायचं. तर कसं डीप करायचं, म्हणजे पूर्ण मिरचीला पीठ लागल्या गेलं पाहिजे व्यवस्थित. तर आधीच आपण जे बेसन पीठ भिजून ठेवलं ते ग्लासमध्ये ओतून घ्यायचं, म्हणजे मिरची डीप करायला सोपं जाते. तेल पण एकीकडे छान गरम झालेलं आहे. तर तेल छान गरम झाल्यानंतर गॅस थोडासा कमी करायचा. त्यानंतर एक एक मिरची छान डीप करून तेलामध्ये सोडून घ्यायची. छान मध्यम गॅसवरती आपल्याला कुरकुरीत असे हे पकोडे तळून घ्यायचे आहे. आणि मिरची पण छान मध्येपर्यंत मऊ व्हायला पाहिजे. आणि आपलं जे सारण आपण जे मिरचीमध्ये घातलं ते सुद्धा चवीला छान लागते. तर याच पद्धतीनं आपण सगळे मिरची पकोडे तळून घेऊया. रेसिपी करायला एकदम साधी सोपी आहे. छान गरम गरम आपले मिरची पकोडे तयार आहे. छान बाहेरून कुरकुरीत, आतून एकदम मस्त मऊ असे आहे. तर याचप्रमाणे आपण राहिलेले सुद्धा पकोडे तळून घेऊया. तर हे तुम्ही 4च्या चहासोबत घेऊ शकता, किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही सॉससोबत किंवा दह्याची चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. आणि आपण मिरची पकोडे आहे तर नेहमीच बनवतो. तर आज मी हे वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे. आता लसूण चटणी वापरून चवीलासुद्धा अप्रतिम आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा. आणि आपण जी ही मिरची वापरलेली आहे,
ही जास्त तिखट नाही, त्यामुळं तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि पीठ भिजवताना त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ जर घातलं तुम्ही तर अजून छान खुसखुशीत अशी आपली ही मिरची पकोडे तयार होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि एकदम सोप्या, चविष्ट आणि छान भन्नाट रेसिपी बघण्यासाठी द्वारकाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता मिरचीला कलर किती सुंदर आलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.